वेलकम ऑल ऑफ यू. तर आज आपण ॲनालिसिस ऑफ फोर्सेस याच्यातले न्यूमेरिकल्स पाहणार आहोत आणि अतिशय सिंपल न्यूमेरिकल्स आहेत, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला साध्या कन्सेप्टवरती सिंपल 4 मार्क्स डायरेक्टली भेटणार आहेत, याचं भान तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर नीट समजून घ्या एक्झॅक्टली काय करायचं आहे. काय सांगितलंय बघा. पहिलं न्यूमेरिकल घेऊया. Resolve a force of 500 Newton into the direction at 30 degree and 45 degree on either side of it. म्हणजे सिम्पली तुम्हाला पहिल्यांदा कुठंतरी एक इंडिकेट करायचा 500 न्यूटनचा फोर्स. मी प्रिफर करेल की त्याला तुम्ही हॉरिझॉन्टली पहिल्यांदा इंडिकेट करून घ्या. मी हॉरिझॉन्टल एक फोर्स ड्रॉ करतोय, त्याला एफ नाव देतो आणि ऑब्विसली त्याची मॅग्नेट्यूड दिलेली आहे 400 न्यूटन. आणि त्यांनी सांगितलं की एका डायरेक्शनला 30 डिग्री त्याने अँगल केला आहे आणि त्याच्या कॉम्पोनंटने आणि 45 डिग्री दुसऱ्या. कोणताही एक घ्या. चला सपोज मी घेतलं हे, सपोज याला F1 म्हणतो. याने केलेला अँगल जर मी समजा काय कन्सिडर केला, तर समजा कन्सिडर केला असेल की याने केलेला अँगल सपोज आपण कन्सिडर करू 30 डिग्री असं कन्सिडर करू आणि त्याला अल्फा नाव द्या, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला वापरताना सोपं जाईल. 30 डिग्री केला आहे आणि दुसऱ्या साईडला सपोज याने केला आहे F2ने, ऑब्विसली किती त्याला बीटा म्हणतो, किती 45 डिग्री केला आहे असं सपोज करा. कळत आहे? साधी सिंपल गोष्ट आहे. जो फोर्स दिला आहे तो हॉरिझॉन्टली घ्या आणि राहिलेले जे आहेत त्या ऑब्विसली रिझॉल्व द फोर्स इनटू द डायरेक्शन म्हटलेलं आहे. तर त्या डायरेक्शनला जो कॉम्पोनंट असेल त्या फोर्सचा त्याला F1 आणि F2 नाव द्या. दोन्ही साईडला एकाला अँगल 30 डिग्री दुसऱ्याला 45 डिग्री दे. साधी सिंपल गोष्ट. त्यानंतर तुम्हाला आता मला फाइंड आउट करायचं आहे F1 फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर साधी बघा इथं ओनली वी नीड टू नाव सी आय वॉन्ट टू फाइंड आउट F1 इज इक्वल टू, तर काय करायचं, F असणारच आहे तर F घ्यायचंच. त्यानंतर साईनला अँगल कोणता आहे जोडून घ्यायचा. तर साईनला ज्यावेळेस F1 फाइंड आउट करायचा आहे त्यावेळेस लक्षात ठेवा F2 आणि F मधला अँगल घ्यायचा म्हणजे बीटा. F1 फाइंड आउट करण्यासाठी F2 आणि F मधला अँगल घेतोय वरती, लक्षात ठेवायचा आहे. आणि खाली सिंपल साइन ऑफ अल्फा प्लस बीटा. सिंपल गोष्ट आहे, हे बदलणार नाहीये. फक्त वरती इथं मात्र लक्षात घ्या F1 साठी तुम्हाला F2 आणि F मधला अँगल घ्यायचा आहे आणि F2 साठी परत काय करणार, F1 आणि F मधला अँगल. कळलं? व्हॅल्यू पुटअप करा. F1 इज इक्वल टू F ची व्हॅल्यू सपोज किती आहे, ऑब्विसली 500 आहे, दिलेलं आहे 500. साइन पुटअप करा, बीटा किती आहे 45 डिग्री डिवायडेड बाय साइन ऑफ ऑब्विसली 30 प्लस 45 डिग्री. कॅल्क्युलेटरवर फाइंड आउट करा, तुम्हाला अल्टिमेटली आन्सर भेटून जाईल. ओके, क्लिअर? तर तुम्हाला आन्सर काय भेटेल, F1 तुम्हाला भेटून जाईल किती 366 पॉइंट. कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता नंतर तुम्ही व्यवस्थित. 366.025 न्यूटन झालं. सिंपली तुम्हाला आन्सर भेटून जाईल. तसंच तुम्हाला F2 फाइंड आउट करायचं आहे तर F2 इज इक्वल टू F असेलच, साइन असेलच, अँगल मात्र F2 साठी F1 आणि F मधला दॅट इज अल्फा अँड डिवायडेड बाय साइन ऑफ अल्फा प्लस बीटा असणारच आहे. व्हॅल्यू पुटअप करा. अगेन 500 साइन काय असणार आहे अल्फा 30 डिग्री डिवायडेड बाय अगेन साइन अल्फा प्लस बीटा मीन्स 30 plus 45 degree, and if you solve on the calci you will get the answer as 258.819 न्यूटन. ओके, कॅल्क्युलेटर वरती चेक करा, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, अंडरस्टूड?
इतकं सोपं आहे. सिम्पली लगेच तुम्हाला याचे 4 मार्क्स भेटून जातील. नीट पहिल्यांदा न्यूमेरिकल रीड करणं महत्त्वाचं आहे. डायग्राम क्रिएट करावी लागेल आणि नंतर सॉल्व्ह करायचं इझिली. ओके, तर नेक्स्ट अजून बघूया एक अशाच टाईपचा. बघा काय सांगितले, व्हॉट आर द कॉम्पोनंट्स ऑफ 100 न्यूटन फोर्स. 100 न्यूटन फोर्स. ओके, acting horizontal in two direction on either side at an angle of 30 degree and 45 degree. ऑलरेडी ऍक्टिंग हॉरिझॉन्टली म्हटलंय आणि जरी हॉरिझॉन्टली ऍक्टिंग दिलं नसेल तरी आपण बरेच वेळा काय करतोय तर हॉरिझॉन्टलच डायरेक्शन कन्सिडर करतोय. ओके, त्या केसमध्ये काय करावं लागेल तुम्हाला, सिम्पली इथं तुम्हाला परत एकदा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये घ्यायचा आहे. कोण, एफ असेल तुमचा 100 न्यूटन आणि दोन कॉम्पोनंट परत एकदा 30 डिग्री आणि 45 डिग्री दिलेला आहे. 30 डिग्री आणि 45 डिग्री म्हणजे सेम. परत एक घ्या वरती F1, दुसरा घेऊ शकता तुम्ही F2. एकाला अँगल देऊ शकता 30 डिग्री, दुसऱ्याला अँगल देऊ शकता 45 डिग्री. सिम्पली काय करणार तुम्ही, परत एकदा F1 फाइंड आउट करायचं आहे. F1 इज इक्वल टू F असेलच साइन अँगल बिटवीन F2 आणि F कोण आहे बीटा डिवायडेड बाय काय असेल साइन ऑफ अल्फा प्लस बीटा. पुटअप करा, तुम्हाला व्हॅल्यू पुटअप केल्या 100 साइन 45 डिग्री divided by sine of what is this 30 plus 45 degree. फाइंड आउट करा कॅल्सी वरती. ऑब्वियसली तुम्ही जर फाइंड आउट केलं तर तुम्हाला भेटेल, I will take this as 100 into sine 45 equal to divided by obviously sine 30 plus 45 and you will get answer as 73.20 Newton. Okay, this is what 73.20 Newton, like this. Similarly for the F2, again F as it is, sine F1 and F madla angle alpha divided by sine of alpha plus beta. Put the values, then you will get the answer. Okay, understood? Again 100 sine 45 degree, sorry, is what 30 degree, is a 30 degree divided by again sine 30 plus 45 degree. You will get answer as, okay, again 100 sine 30 divided by sine 30 plus 45. Your answer will be 51.76 Newton. 51.76 like this. इतकं इझी आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला हे सॉल्व करायचंच आहे आणि अतिशय सिंपल वेने तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. याच्यात काहीही डिफिकल्ट नाही आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे दोन्ही सॉल्व करायचे एकदम इझी आहे. आता आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे सिस्टीम ऑफ फोर्सेस, म्हणजे मोर दॅन वन फोर्सेस ज्यावेळेस ॲक्ट होत आहेत त्यावेळेस आपल्याला रिझल्टंट फोर्स कसा फाइंड आउट करायचा आहे, त्याची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायचे हे बघायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला मुवमेंटकडे जायचं आहे. ओके,
हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया.